नमस्कार. सिंहगडावरती मिळणारी खमंग कुरकुरीत कांदा भजी ही खेकडा भजी नावाने खूप प्रसिद्ध आहेत. तर पुण्यातले चार खवय्ये सिंहगडावरती बसून ह्या भज्यांवरती भरपूर चर्चा करत होते. त्यातला एक जण पटकन म्हणाला की ही भजी ना गरमागरमच खायला पाहिजेत बघा. गार झाली की मऊ पडतात, त्यातला कांदा चिवट होतो आणि सगळी मजाच निघून जाते. त्याचं हे वाक्य ऐकलं मात्र माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, आई शपथ, आपण तर तळून गार केलेली शेव कुरकुरीत कुरकुरीत कितीतरी दिवस खातो, मग अशी कांदा भजी का नाही बनवता येणार? लगेच कामाला लागलो. पहिलं सिंहगडावरच्या त्या मावशींकडून त्यांची कांदा भजीची रेसिपी समजून घेतली. त्याच पद्धतीने पीठ भिजवलं आणि फक्त पुढची त्यांची जी तळण्याची प्रक्रिया प्रोसेस आहे ती थोडी 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 बदलत गेलो. 6 महिन्याचे अथक प्रयत्न केल्यानंतर मला हवं तसं कांदा भजी तयार झालं. आणि हवं तसं म्हणजे काय, तर ते गार खाल्लं किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाल्लं तरी तसंच कुरकुरीत, आणि मुख्य म्हणजे पाकिटात पॅक करून ठेवलं समजा तर 1 वर्ष ते चांगलं टिकून राहतं. कुठलंही केमिकल घातलेलं नाही, काही नाही. आता तुम्ही म्हणाल या भज्यांचं नुसतं कौतुक काय करताय, खाऊन बघायला मजा येईल. तर आत्तापर्यंत आम्ही या भज्यांचे छोटे छोटे शेकडो घाणे काढलेत आणि अगदी थोड्या प्रमाणावर विक्री पण सुरू केली. आता ह्याचंच प्रोडक्शन मोठं करायचं आहे. पण मला सांगा, मी जर असं म्हणालो की माझी ही भजी तुम्ही जी रस्त्यावरती मिळणारी भजी खाता ना बाहेरची तळलेली, त्याच्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे, असं का बरं असेल? आणि मी जर का म्हणलो की त्या भज्यांपेक्षा ह्या भज्यांना न्यूट्रिएंट डेन्स भजी म्हणता येतील, ह्याच्यामध्ये अन्न घटक खूप जास्त भरलेले आहेत, असं का बरं असेल? आपण चर्चा करूयात. धन्यवाद.